नरेंद्रचा राजीनामा घेतल्याशिवाय, कारण का ह्या धर्मेंद्राला जरी हटवलं तरी तिथं या चोर आणून बसवल, कारण हे पुरे चोर बसले आहे. आणि मी यायच्या भाषेत हे गोचीड आहे, गोचीड आपल्या देशातल्या युवकाचं, आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं, आपल्या देशातल्या कामगाराचं, आपल्या देशातल्या बेरोजगार पोट्याचं रक्ताचं शोषण करत आहे. आता एक इथं नवीन आपल्या नागपुरात सायंटिस्ट आहे नितीन इथेनोस्टाईन, त्याचं बॅनर बनवून आणलाय. तेव्हा तिकडा आहे बॅनर वरता कर रे, E80 पेट्रोलचे जनक ते तिकडे पोटके बॅनर घेऊन आहे आपले. ते आणलं का रे बॅनर? आण बरं इकडे या, गेलं ते पेट्रोल वाला. अना यायले सांगतो का हम कॉकरोच है, कॉकरोच 100 बार काटोगे तो भी मरेंगे नहीं, फिर से जिंदा रहेंगे. आम्हाला 100 वेळा जरी कापण ना तर आमच्या काळजातून एकच आवाज निघाल, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की, भारत माता की. तेव्हा हे बनून आणले, हे यायच्या पोट्याले मोठं करणं चालू आहे. तुमच्या गाड्या पुक 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 करून बंद पडणार आहे. हम कॉकरोच है, 100 बार काटोगे तो भी जिंदा रहेंगे. भारतातल्या पोट्याचा सत्यानाश करणारा धर्मेंद्र आम्ही शोलेमध्ये पाहिला होता. शोलेतला धर्मेंद्र कसा होता आणि ह्या पा चोर. आता हेलिकॉप्टरनं पेपर आणून राहिला. पहिलेच केलं असतं तर पहिले कशा उपडत बसला असेल तिकडं. आता हेलिकॉप्टरनं पेपर, पहिले लक्ष दिलं असतं. 15 पोट्याच्या आत्महत्या नसत्या झाल्या. या 15 पोट्याच्या आत्महत्येचा जिम्मेदार धर्मेंद्र आहे. आणि या धर्मेंद्रवर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. यानं 15 पोरांचे जीव घेतले.